कन्या राशी गुढीपाडव्यानंतर या 3 धक्कादायक घटना घडणारच. ऐकून घाम फुटेल, घरात मोठा तमाशा. गुढीपाडवा हा कन्या राशीसाठी केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसून एक महास्फोटक बदल घडवणारा काळ आहे. या कालावधीत तुमच्या आयुष्यात गुप्त सत्य उघडकीस येणार, मोठ्या संधी उपलब्ध होणार आणि नशिबाचा प्रवास वेगळ्या दिशेने जाणार आहे. काही गोष्टी तुमच्या हातातून निसटू शकतात, तर काही अनपेक्षित लाभ मिळू शकतात. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुमच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होईल, पण त्याचसोबत काही अचानक खुलासे आणि रहस्यमय घटना घडतील. या सगळ्यांचा आजच्या व्हिडिओमध्ये खोलवर अभ्यास करूया. गुढीपाडव्याचे महत्त्व, कन्या राशीवरून होणारे ग्रहसंयोग आणि त्यांचा प्रभाव. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य, गुरु आणि मंगळ मीन राशीत एकत्र येणार आहेत. गुरु मंगळाच्या संयुक्त प्रभावामुळे तुमच्या नशिबात मोठी उडी मारण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. सूर्याचा प्रभाव समाजात प्रतिष्ठा वाढवेल, पण तुमच्याविषयी गुपित चर्चा सुरू होतील. शनी कन्या राशी सोडून मीन राशीत जात असल्याने आयुष्यातील जुने अध्याय संपतील आणि नवीन अध्याय सुरू होतील. या कालावधीत 5 मोठ्या गुपित गोष्टी उघड होतील, ज्या तुमच्या जीवनावर थेट परिणाम करतील. जानेवारी ते डिसेंबर 2026 मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1, वैयक्तिक आयुष्यातील गुपित. प्रेम, नातेसंबंध आणि जुने रहस्य उघड होणार. गुढीपाडव्याच्या नंतर कन्या राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि नातेसंबंधात एक मोठा खुलासा होणार आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल गुप्त भावना बाळगून असाल तर त्या आता उघड होतील. एखादा जुना प्रियकर किंवा प्रियसी तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकते. तुम्ही जर गुप्तपणे कोणावर प्रेम करत असाल आणि ते सांगण्यास घाबरत असाल तर आता ते प्रकट होईल. जर एखादा गुप्त विवाह किंवा प्रेमसंबंध असेल तर कुटुंबाला त्याचा सुगावा लागण्याची शक्यता आहे. कन्या राशीसाठी हा काळ प्रेमाच्या बाबतीत सत्य स्वीकारण्याचा आहे. तुमच्यावर दबाव येऊ शकतो, पण लपवलेल्या गोष्टी शेवटी उघड होणारच. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2, आर्थिक गुपित धनलाभ देतील, पण काही जुन्या आर्थिक समस्या बाहेर येऊ शकतात. गुरु मंगळाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. जर तुम्ही एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याचे आता सकारात्मक परिणाम दिसतील. जर कोणाकडून पैसे उधार घेतले असतील तर त्याची परतफेड करण्यासाठी दबाव येऊ शकतो. जर तुमच्या कुटुंबात मालमत्तेचा वाद चालू असेल तर गुढीपाडव्यानंतर त्याचा निकाल लागेल. काही कन्या राशीच्या लोकांना जुने कर किंवा सरकारी व्यवहारांशी संबंधित अडचणी समोर येण्याची शक्यता आहे. लपवलेले आर्थिक व्यवहार आता उघड होतील, पण त्याचवेळी नशीब तुम्हाला नवीन धन लाभही मिळवून देईल. नंबर 3, करिअर आणि व्यवसायातील गुपित यशस्वी होतील, पण गुप्त स्पर्धक समोर येतील. गुढीपाडव्यानंतर कन्या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठी क्रांती घडणार आहे. काही कन्या राशीचे लोक नोकरी बदलण्याचा निर्णय घेतील किंवा मोठ्या संधी मिळतील. जर तुम्ही मुक्तपणे कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत असाल तर आता ते सर्वांसमोर येणार आहे. काही लोक तुमच्या यशाचा गुप्त अहवाल ठेवत आहेत आणि ते आता स्पष्ट होईल. आणि जर तुम्ही ऑफिसमध्ये कोणाच्या जागेवर प्रगती करत असाल तर विरोधक तुमच्यावर लक्ष ठेवतील. तुमच्या मेहनतीचा गुप्त मार्ग बाहेर येईल. काही जण तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न देखील करतील, पण यश तुमच्याच हातात असेल. नंबर 4, कौटुंबिक वाद उघडकीस येणार. घरात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. गुढीपाडव्यानंतरचा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक पातळीवर मोठे बदल घेऊन येणार आहे. ज्या घरात वडिलोपार्जित संपत्ती, मालमत्ता किंवा आर्थिक वाटणी संदर्भात वाद असतील तर त्यात निर्णय होईल. काही कन्या राशीतील लोकांना कुटुंबाकडून एक मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. जर तुम्ही कुटुंबातील कोणासोबत मनात काही दडपून ठेवलं असेल तर ते आता तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. कुटुंबातील लपलेला संघर्ष आता बाहेर पडेल, पण त्यातूनच मोठी संधी देखील निर्माण होईल. नंबर 5, मित्र शत्रू कोण हे स्पष्ट होईल. गुप्त शत्रू समोर येतील. गुढीपाडव्यानंतरच्या काळात तुमच्या आयुष्यातील काही लोक तुमच्या विरोधात कट रचत आहेत हे स्पष्ट होईल. काही मित्र गुप्तपणे तुमचा फायदा घेत होते ते आता समोर येतील. जर कुणीतरी तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवत असेल तर तेही तुम्हाला कळेल. काही जण तुमच्या यशावर नाराज होतील आणि तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, पण त्याचवेळी काही जुने मित्र तुमच्या मदतीसाठी देखील पुढे येतील.
गुप्तशत्रूंचा पर्दाफाश होईल, पण तुमची जिद्द आणि मेहनत तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय नक्की करून पहा. तुमच्या नशिबाचा मार्ग नक्कीच उघडेल. ओम महालक्ष्मी नवा हा मंत्र 108 वेळा जपा. आर्थिक लाभ होईल. शनीच्या प्रभावामुळे अडचणी येऊ शकतात, त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी एक गरजू व्यक्तीला तेल, काळे उडीद आणि वस्त्र दान करा. तुपाच्या दिव्यात कापूर टाका आणि देवघरात प्रज्वलित करा. ग्रह शांती लाभेल. गुरुचा आशीर्वाद मिळा म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करावी. 2026 मध्ये कन्या राशीचा महास्फोट. मोठ्या संधी येतील, पण काही गुपित सत्य बाहेर पडतील. प्रेम, पैसा आणि करिअरमध्ये धक्कादायक बदल होणार. शत्रू समोर येतील, पण तुम्ही यशस्वी व्हाल. हा महास्फोट तुमच्यासाठी शुभ असेल का? तुम्हाला कोणत्या गुप्त गोष्टी उघड होण्याची भीती वाटते? करिअर, पैसा आणि नातेसंबंधात महत्त्वाचे बदल होतील. गुप्त शत्रू आणि गुप्त यश एकाच वेळी समोर येईल. तुम्ही त्या मोठ्या बदलासाठी मानसिकरित्या तयार आहात का? तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.